एकीकडे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं आता धोका पातळी ओलांडली आहे आणि राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला गेलाय। सध्या धरण 100% भरलेलं आहे आणि धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा सकाळी 10 वाजता उघडलेला आहे। काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापूरमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। प्रताप, 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा राधानगरी धरणाचा उघडला गेल्याचं कळतंय, काय नेमकी त्यामुळे आता परिस्थिती उद्भवली आहे? आपण पाहतो की एकीकडे पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे, पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर राधानगरी धरण परिसरातले हे दृश्य पाहू शकतो की 6 नंबरचा दरवाजा आहे तो 10 वाजताच्या सुमारास उघडलेला आहे आणि उर्वरित दरवाजे सुद्धा आपण पाहतो की त्याच्यावरून पाणी आता पडते दुसऱ्या बाजूला, त्यामुळे तीच दरवाजे सुद्धा उघडतील अशा प्रकारचा अंदाज प्रशासनाचा आहे। एकूणच आपण पाहतो की भोगावती नदीपात्रामध्ये हे पाणी जाते, त्यामुळे पंचगंगेची उपनदी म्हणून भोगावतीला ओळखलं जातं, त्यामुळे पंचगंगेची पुढे जाऊन पातळी वाढू शकते। एकूणच इथलं जो पाणी आहे, इथून जाणारं पाणी ते पंचगंगेत नदीमध्ये पोहोचण्यासाठी साधारण 12 ते 15 तासाचा अवधी लागतो अशा प्रकारचा अंदाज प्रशासनाचा आहे। एकूणच आपण पाहतो की हे राधानगरी धरणावरची दृश्य आपण बघू शकतो की कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे तो त्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। त्याचा विसर्ग सध्याच्या घडीला जो आहे तो 3 ते 3.5 हजाराचा आहे, तुलनेनं कमी आहे, पण आपण पाहतो की भोगावती पात्रामध्ये पाणी गेल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाढेल, त्यामुळं सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। एकूणच 3 किंवा 4 नंबरचा दरवाजा देखील काही वेळेत पडेल अशा प्रकारचा अंदाज प्रशासनाचा आहे। त्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत। ठीक।